नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, आज मी घेऊन आलोय डायरेक्ट इनडायरेक्ट मधला दुसरा टॉपिक, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये कशा पद्धतीनं रूपांतर करायचंय ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचे दोन प्रकार पडतात. इथं मी काही वाक्य लिहिलेले आहेत. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आणि येस नो टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असे दोन प्रकार पडतात. तर इथं पहिलं जे वाक्य आहे तर ते डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात वेअर न झालेलं आहे आणि हा WH वर्ड आहे. डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात जर WH शब्दानं झाली असेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर त्याला WH टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. तिसरं वाक्य पहा, जर डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात क्रियापदानं हेल्पिंग वर्बनं झाली असेल, सहाय्यकारी क्रियापदानं झाली असेल आणि शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर त्या वाक्याला येस नो टाइप वाक्य असं म्हणायचं. मित्रांनो, आपण जर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येऊ. चला तर मग मित्रांनो, आपण आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला कशा पद्धतीनं त्याचं इनडायरेक्ट करायचं आहे ते पाहूया. पहिल्या वाक्यात पहा, रीमा ही बोलणारी व्यक्ती आहे आणि इथं रिपोर्टिंग वर्ब सेड दिलेला आहे. पहिल्या वाक्यामध्ये जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते सेड आहे. आपल्याला प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट करायचंय आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू असेल तर ते सेड आणि सेड टू आपल्याला काढून टाकून तिथं आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. वी हॅव टू रिमूव्ह सेड और सेड टू फ्रॉम द गिवन सेंटेन्स अँड यूज आस्क्ड ॲज अ रिपोर्टिंग वर्ब. ओके, तर सेड काढून आपण आस्क्ड वापरलेला आहे. इथं जो काही कॉमा आहे आणि डबल अवतरण चिन्ह आहे, यू हॅव टू रिमूव्ह दिस कॉमा अँड डबल अँड इन्व्हर्टेड कॉमा ॲज वेल. कॉमा आणि डबल अवतरण चिन्ह सुद्धा वाक्यातलं काढायचं आहे. आणि हे WH टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण इथं डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात WH वर्ड न झालेली आहे आणि दोन वाक्य जोडण्यासाठी तोच WH वर्ड आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे वी हॅव टू यूज द सेम WH वर्ड विच इज गिवन इन आ सेंटेन्स. वेअर रीमा सेड काढलं, रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड वापरलं. हे रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात आहे म्हणून आपल्याला जे वापरायचं आहे रिपोर्टिंग वर्ब ते सुद्धा भूतकाळामध्येच वापरावं लागत आहे. रीमा आस्क्ड, कॉमा काढायचं, डबल अवतरण चिन्ह काढायचं, दोन्ही वाक्य त्याच WH वर्ड न जोडायची की जो WH वर्ड आपल्याला WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये दिलेला आहे. आता मित्रांनो, हे जे पुढचं वाक्य राहिलेलं आहे ते पुढचं वाक्य त्याची जी कन्स्ट्रक्शन आहे ती प्रश्नार्थकच आहे. अजून सुद्धा आपल्याला इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आहे. इनडायरेक्ट मध्ये बदलत असताना आपल्याला त्याची साधी कन्स्ट्रक्शन करायची आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये किंवा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ते चेंज करायचे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स? साध्या वाक्याचं सूत्र आहे एस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. तर अशा पद्धतीनं आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं, म्हणजेच आधी करता घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये माय स्कूल बॅग हे सुरुवातीला येईल आणि वर्ब पलीकडे जाईल. मग रीमा आस्क्ड वेअर, हे माय जे आहे ते रीमासाठी वापरलंय तर मायचं इनडायरेक्ट मध्ये होईल हर स्कूल बॅग. रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात आहे म्हणून इज या सहाय्यकारी क्रियापदाचं इनडायरेक्ट मध्ये होईल वॉज. आपण असर्टिव्ह सेंटेन्स हा जो पहिला प्रकार होता डायरेक्ट टू इनडायरेक्ट मधला पहिला प्रकार असर्टिव्ह सेंटेन्सेस, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं क्रियापद बदलतात, सर्वनाम बदलतात हे पाहिलेलं आहे. त्या पद्धतीनं मायचं हिज किंवा हर होतं, परंतु हे माय या वाक्यामध्ये रीमासाठी वापरले म्हणून तिथं हर आलं आणि इजचं भूतकाळामध्ये वाज झालं आणि शेवटी असलेलं प्रश्नचिन्ह आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून फुल स्टॉप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही वाक्य डायरेक्टची वाक्य इनडायरेक्ट मध्ये बदलायची आहेत. मित्रांनो, आपण आता दुसऱ्या वाक्याकडे बोलूया. चला, राधा सेड टू गीता, व्हॉट आर यू डुईंग देअर नाव.
तर इथं राधा आणि गीता असे दोघी आहेत. राधा बोलणारे आहे, गीता ऐकणारे आहे. राधा इज स्पीकर, गीता इज लिस्नर. इथं एकटीच होती, एकटे असू देत किंवा दोघे असू देत. स्पीकर तर असतोच, लिस्नर दिलेला असो किंवा न दिलेला असो. इंट्रोगेटिव्ह टाईप असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल तर रिपोर्टिंग वर्ब आपल्याला आस्कडच वापरायचं आहे. आणि म्हणून राधा हे रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात आहे, म्हणून इथं सुद्धा आपल्याला भूतकाळच लिहावं लागेल. आस्क्ड गीता, राधा आस्क्ड गीता, राईट. इथला कॉमा काढायचा आहे, डबल अवतरण चिन्ह काढायचं आहे. वी हॅव टू रिमूव्ह कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमास फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. आणि दोन्ही वाक्य कशाला जोडायचे आहेत, तर इथं जो काही WH वर्ड दिलेला असेल, हे WH टाईप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. WH टाईप म्हणजे WH प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य आहेत, कारण इथं WH प्रश्नार्थक वाक्यानं सुरुवात झालेली आहे. आणि मग तोच WH शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी वापरायचा आहे. व्हॉट, राधा सेड टू काढलं, आस्क्ड वापरलं. राधा आस्क्ड गीता, कॉमा काढला, डबल अवतरण चिन्ह काढून टाकलं आणि तोच WH शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी आपण इथं वापरलेला आहे. ठीक आहे. आता पुढचं जे वाक्य आहे ते पुढचं प्रश्नार्थक वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. त्याला आपल्याला स्टेटमेंट किंवा विधान वाक्यामध्ये करायचंय, म्हणजेच आधी करता घ्यायचा आहे. तर आधी यू करता येईल, मग सहाय्यकारी क्रियापद येईल, म्हणजेच यू या ठिकाणी येईल आणि आर यूच्या ठिकाणी जाईल. मग वाक्य असं झालं साधं, यू आर डुईंग देअर नाऊ. हे साधं वाक्य झालं. आता हे साधं वाक्य आपल्याला इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आहे. तर राधानं गीताला विचारलंय, इथं दोघी मुली आहेत आणि म्हणून यूच इनडायरेक्ट मध्ये होईल ही, शी, दे, परंतु इथं मुलीसाठी आहे म्हणून शी. आरच इनडायरेक्ट मध्ये होईल वॉज डुईंग देअर आणि नावच इनडायरेक्ट मध्ये बदलतं देन. हे प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह काढून पूर्णविराम द्यायचा आहे. ओके, चला तिसरं वाक्य बघूया. फादर सेड टू गणेश, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क. फादर हे सेड टू आपल्याला वाक्यातनं काढायचे आणि सेड टू काढून आस्क्ड असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. ही सगळी वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड, सेड टू काढून आस्क्ड वापरायचे. फादर आस्क्ड गणेश, इथला कॉमा गेला, डबल अवतरण चिन्ह निघून जाईल. दोन्ही वाक्य, आता पहिलं आणि दुसरं वाक्य जर बघितलं तर आपण WH वर्ड न जोडलेलं आहे, पण एक तिसरं जे वाक्य आहे ते सहाय्यकारी क्रियापदानं म्हणजेच हेल्पिंग वर्बनं सुरू झालेलं मित्रांनो. आणि हेल्पिंग वर्बनं जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर आपल्याला दोन वाक्य जोडण्यासाठी इफ किंवा वेदर हा शब्द वापरायचा आहे ऍज अ कंजंक्शन. इफ the sentence is yes no type, then we have to use if as a conjunction to join these sentences. Fine. Father asked Ganesh if. आता हे सुद्धा प्रश्नार्थकच वाक्य आहे, साधं वाक्य करायचंय. आपल्याला करता सुरुवातीला घ्यावी लागेल आणि क्रियापद 2 नंबरला द्यावं लागेल. मग याचं साधं वाक्य झालं, यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क. आता आपल्याला हे वाक्य साध्या वाक्यात रूपांतर केल्यानंतर इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय. वडिलांनी गणेशला विचारलेलं आहे. आता वडील आणि गणेश ही दोन्ही मस्क्युलाइन नाउन आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हे यूच होईल इनडायरेक्ट मध्ये ही, हॅवच इनडायरेक्ट मध्ये बदलतं हॅड, यूच झालं ही, हॅडचं झालं सॉरी हॅवचं झालं हॅड. कम्प्लिटेड, वडील म्हणतायत की तू तुझं पूर्ण केलं का, तू तुझा होमवर्क पूर्ण केला का. आपण विचारायचं की त्यानं त्याचा होमवर्क पूर्ण केला होता का, म्हणून युअरच होईल हीज, हर किंवा देअर. परंतु इथं मुलगा आहे, एकटाच आहे आणि म्हणून युअरच झालं हीज होमवर्क. शेवटी जे प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह आहे ते काढून पूर्णविराम द्यायला मात्र विसरायचा नाहीये. तर तिसऱ्या वाक्यात मित्रांनो बघा, इथं यू हॅव कम्प्लिटेड हा पूर्ण वर्तमान काळ आहे, तर इनडायरेक्ट मध्ये
इनडायरेक्ट मध्ये करत असताना पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळात बदलतो, तर ते आपोआप चेंजेस झालेले आहेत. ही हॅड कम्प्लिटेड, दिस इज पास्ट परफेक्ट टेन्स. राईट. तर आता मित्रांनो पुढचं वाक्य बघूया. आय एम शुअर दॅट तुमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका राहणार नाहीये. आपण तुम्हाला समजेल एवढ्या स्लो आणि समजेल अशा पद्धतीनं पाहतोय. तर आपण चौथ्या वाक्याकडे वळूया. शी आस्क्ड हिम, डिडंट यू लाईक माय न्यू मोबाईल. शी पहिल्या 3 वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू होतं. आता इथं ऑलरेडी अगोदरच आस्क्ड दिलेलं आहे, तर आस्क्ड दिला असेल तर तेच आस्क्ड रिपोर्टिंग वर्ब म्हणून वापरायचं आहे. शी आस्क्ड हिम, कॉमा जाईल, डबल अवतरण चिन्ह निघून जाईल. पुन्हा एकदा हे यस नो टाईप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. यस नो टाईप प्रश्नार्थक वाक्य आहे. जसं वरती यस नो टाईप वाक्य आपण इफ न जोडलंय, तसंच इथं सुद्धा यस नो टाईप सेंटेन्स इफ न जोडायचं आहे. शी आस्क्ड हिम इफ. आता हे नकारार्थी वाक्य आहे, वरचं होकारार्थी वाक्य होतं. वाक्य होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, आपल्याला आधी त्याचं साधं वाक्य करून घ्यावं लागेल. साधं वाक्य म्हणजे वरती फॉर्म्युला लिहिलाय, सब्जेक्ट प्लस वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल सेंटेन्स. आता हे साधं वाक्य करायचं म्हणजे काय करायचं मित्रांनो, प्राधिकारता घ्यायचा वाक्यातला. मग यू इथं येईल आणि हे सहाय्यकारी क्रियापद आहे ते इथं जाईल. मग वाक्य झालं, यू डिडंट लाईक माय न्यू मोबाईल. मग आता हे आपल्याला इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय. शी आस्क्ड हिम, तिनं त्याला विचारलेलं आहे, म्हणजे हे यू मुलासाठी आहे किंवा पुरुषासाठी आहे, एक वचन आहे म्हणून यूच झालं. ही डीडचं इनडायरेक्ट मध्ये मित्रांनो हॅड असं होतं. हॅड हे वाक्य नकारार्थी आहे, याच्यामध्ये नॉट आहे म्हणून ते नॉट आहे तसं आपल्याला लिहावं लागेल. शी आस्क्ड हिम इफ ही हॅड नॉट, आणि लाईकचं होईल लाईकड, कारण हा साधा भूतकाळ आहे. दिस इज सिंपल पास्ट टेन्स अँड यू नो दॅट सिंपल पास्ट चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळामध्ये बदलतो. साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळामध्ये बदलतो आणि म्हणून इथं लाईकचं तिसरं रूप V3 थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब लिहायचं आहे. तर इफ ही हॅड नॉट लाईक्ड, आता हे जे माय आहे हे माय सर्वनाम शी म्हणजे स्त्रीसाठी किंवा मुलीसाठी आहे, एक वचन आहे. मायचं होतं हर न्यू मोबाईल. समजलं का मित्रांनो? तर मी अगदी सोप्या भाषेत, अतिशय सोप्या समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय. शेवटी असलेलं प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह काढून पूर्णविराम द्यायला विसरायचा नाही. डू नॉट फॉरगेट टू गिव्ह फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ ईच सेंटेन्स. Then only it will be indirect speech and it will be into indirect speech. मित्रांनो आपण आता पुढच्या वाक्यामध्ये येऊया. पुढचं वाक्य आहे, केदार सेड सचिन when will you return me my book. केदार बोलणारा व्यक्ती आहे आणि ऐकणारा सचिन आहे. केदार स्पीकर आहे, सचिन लिस्नर आहे. आणि पुढचं पुन्हा एकदा WH टाईप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण इथं WH वर्ड आलेला आहे. वाक्याच्या सुरुवातीला WH वर्ड आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणून हे WH टाईप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचं उत्तर असं येईल मित्रांनो, केदार वाक्यामधलं सेड निघून जाईल. सेडच्या ऐवजी आपल्याला आस्क्ड वापरायचं आहे. केदार आस्क्ड. आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब झालं. केदार आस्क्ड. केदारनं कुणाला विचारलं, तर केदारनं सचिनला विचारलं. केदार आस्क्ड सचिन, कॉमा काढून टाकायचा आणि तोच WH वर्ड आपण पहिल्या 2 वाक्यांमध्ये जो WH वर्ड वाक्यात दिलेला आहे तोच WH वर्ड 2 वाक्य जोडण्यासाठी वापरलाय. राईट. तर इथं सुद्धा तोच WH वर्ड वाक्य जोडण्यासाठी वापरायचा आहे, म्हणजे व्हेन. माय डिअर फ्रेंड्स. आता पुढचं जे वाक्य राहिलेलं आहे, विल यू रिटर्न मी माय बुक, असं वाक्य राहिलेलं आहे. हे साधं वाक्य नाहीये, हे प्रश्नार्थक कन्स्ट्रक्शन आहे. त्याची आता साधी कन्स्ट्रक्शन करायचे. वी हॅव टू मेक इट सिंपल वन. मग सिंपल तर आपण जसं वरती आतापर्यंत साधं वाक्य बनवलंय, म्हणजेच अधिकारता घ्यायचा आहे. वी हॅव टू टेक सब्जेक्ट ऍट द बिगिनिंग यू, आणि हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते इथं जाईल. दिस विल बी अ सिंपल सेंटेन्स. नाव वी हॅव टू चेंज दिस सिंपल इनटू इनडिरेक्ट स्पीच. आता हे साधं वाक्य आहे ते आता इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय.
केदारनं सचिनला विचारलंय, दोघंही मुलं आहेत किंवा दोघंही पुरुष आहेत, आणि म्हणून यू हे केदारसाठी विल यू रिटर्न मी माय बुक. केदारनं सचिनला विचारलेलं आहे, हे यू सचिनसाठी आहे, सचिन मुलगा आहे म्हणून यूच झालं ही. इथं रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात आहे म्हणून विलच इनडायरेक्ट मध्ये होईल वुड रिटर्न. या मीच इनडायरेक्ट मध्ये होतं हिम, मायच होतं हिज बुक, आणि शेवटी जे डबल अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह आहे त्याच्याऐवजी फुल स्टॉप द्यायचा आहे. राईट. लेट्स टर्न टू द सेकंड लास्ट वन. शी आस्क्स कॅन यू पास धिस फाईल टू मी. आता पर्यंतची जी काही वाक्य आहेत 1 ते 5 पर्यंतची जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड, सेड टू किंवा आस्क्ड आलेला आहे, म्हणजेच भूतकाळामध्ये आलेला आहे. सो फार द 6th सेंटेन्स इज कन्सर्न. याच्यामध्ये जे काही रिपोर्टिंग वर्ब आहे ते वर्तमान काळात आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आपण पहिल्या टाइप मध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये मित्रांनो बघितलं की जर रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट मध्ये दिला असेल तर त्या वाक्याचा काळ दॅट इज टेन्स बदलायचा नाही. We have no right to change the tense. We should not change the tense. If the reporting verb is in simple present, do not change the tense of the sentence. Got it? Okay. She asks. Ask, asked or asks अशा प्रकारे रिपोर्टिंग वर्ब आपल्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येईल. ओके. तर इथलं कॉमा काढायचं आहे, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचंय, आणि पुन्हा एकदा हे यस नो टाईप सेंटेन्स आहे. हे डब्ल्यूएच टाईप होतं, हे यस नो टाईप आहे. वरती आपण 3 नंबरचं आणि 4 नंबरचं वाक्य जसं इफ न जोडलेलं आहे तशा पद्धतीनं पुन्हा हे 6 नंबरचं वाक्य सुद्धा यस नो टाईप सेंटेन्स असेल तर इफ न जोडायचं आहे. वी हॅव टू यूज इफ ऍज अ कंजंक्शन टू जॉईन दी सेंटेन्सेस. राईट. शी आस्क्स इफ. वाक्याचा काळ बदलायचा नाहीये, सर्वनामांमध्ये बदल होईल. रिपोर्टिंग वर्ब जर साध्या वर्तमान काळात असेल तर वाक्याच्या काळात बदल होत नाही, सर्वनामांमध्ये मात्र बदल होईल. आता याचं साधं वाक्य करूया. करता सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर मग यू कॅन पास धिस फाईल टू मी. हे साधं वाक्य झालं. आता आपल्याला हे इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आहे. यू, शी आस्क्स. आता तिनं कुणाला विचारलंय, मुलीला विचारलंय, मुलाला विचारलंय, एकाला विचारलंय असं इथं निश्चित दिलेलं नाहीये. त्यामुळे यूच ही किंवा शी, तिनं कुणाला तरी एकाला, मग एका पुरुषाला किंवा एका स्त्रीला विचारलेला असेल म्हणून पुरुषासाठी ही, स्त्रीसाठी शी. इफ शी, आणि विद्यार्थी मित्रांनो इथं कॅनचं कॅनच राहील. रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर वाक्याचा काळ बदलत नाही, कॅनचं कूड करायचं नाही, कॅनचं कॅनच ठेवायचं. शी आस्क्स इफ ही ऑर शी कॅन पास these changes into that file to me. तिनं विचारलेलं आहे, हे मी तिच्यासाठी आहे म्हणजेच एका स्त्रीसाठी आहे म्हणून मीच झालं हर. हे प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं असेल. आता आपण शेवटचं वाक्य पाहूया. अमोल सेड whom did you help yesterday. अमोलनं विचारलेलं आहे. आता अमोलनं कुणाला विचारलेलं हे दिलेलं नाहीये म्हणून रिपोर्टिंग वर्ब प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून रिपोर्टिंग वर्ब सेडच ठेवायचंय. अमोल सेड, सॉरी आपल्याला रिपोर्टिंग वर्ब बदलावं लागेल. प्रश्नार्थक वाक्य आहे, रिपोर्टिंग वर्ब आपल्याला आस्क्ड वापरावं लागेल. अमोल आस्क्ड, रिपोर्टिंग वर्ब सेड काढून आस्क्ड वापरायचा आहे. रिपोर्टिंग वर्ब हे दिलेलं भूतकाळात आहे म्हणून आपल्याला इथं सुद्धा भूतकाळामध्येच रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागेल. अमोल आस्क्ड, कॉमा गेला, डबल अवतरण चिन्ह निघून गेलं. आता इथं जो काही डबल अवतरण चिन्हातील वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द आहे तो WH वर्ड आहे. WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सुरुवातीला जो येतो तो WH वर्ड आहे. WH टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि मग WH टाइप इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर जसं पहिल्या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण तोच शब्द 2 वाक्य जोडण्यासाठी वापरला होता, अगदी तसंच इथं सुद्धा
तोच शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी वापरायचा आहे. अमोल आस्क्ड हुम. आता पुढचं प्रश्नार्थक वाक्य आहे. आता त्याचं साधं वाक्य करायचंय. साधं वाक्य काय करायचंय तर करता सुरुवातीला येईल सहाय्यकारी क्रियापद 2 नंबरला जाईल. यू डिड हेल्प येस्टरडे. अमोलनं कुणाला विचारलंय माहित नाहीये. एका मुलीला विचारलंय, एका मुलाला विचारलंय का अनेकांना विचारलंय हे माहित नाहीये. आणि त्यामुळं अशा सिच्युएशन मध्ये इन सच सर्कमस्टन्सेस इथं यूज होईल ही किंवा शी किंवा दे. तिन्ही बदल बरोबर आहेत, 100% करेक्ट आहेत. अमोल आस्क्ड whom he or she or they. मित्रांनो या डीडचं इनडायरेक्ट मध्ये होतं हॅड. इथं हेल्प आहे, इथं मात्र हेल्प येईल. हेल्प का तर डीडचं झालं हॅड. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की हॅड हे पूर्ण भूतकाळामध्ये येतं. हॅड जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते पूर्ण भूतकाळामध्ये येतं आणि पूर्ण भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं. पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब दॅट इज V3 तिसरं रूप लिहायचं आहे. हॅड नंतर क्रियापदाचं नेहमीच तिसरं रूप वापरायचं असतं पूर्ण भूतकाळामध्ये आणि म्हणून हेल्पचं झालं हेल्प्ड. आणि शेवटचा जो शब्द आहे येस्टरडे, त्या येस्टरडेचं मित्रांनो इनडायरेक्ट मध्ये काय होईल? इनडायरेक्ट मध्ये या येस्टरडेचं होतं द डे बिफोर. आणि शेवटी पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही. प्रश्नचिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह काढायचा आणि शेवटी पूर्ण विराम द्यायचा. होप दॅट आपल्याला व्यवस्थित समजलेलं असेल आणि आपले हे जे काही आता मी तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जे समजून सांगितले त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.